श्वर मंदिराबद्दल आहे ना आपण दादांकडून प्रत्येक गोष्टीवरती माहिती पाहणार आहोत. कारण की आपण कोणत्याही तीर्थाला गेलो, कोणत्याही ठिकाणाला गेलो तर आपल्याला ती माहिती नाही राहत. फक्त आपण काय करत असते, दर्शन घेणे हा आपला कार्यक्रम ठेवत असते. पण मित्रांनो, ॲक्च्युली ज्या पण ठिकाणाला जाऊ त्या ठिकाणची माहिती आपल्याला असणे गरजेचे आणि ती कशा पद्धतीने काय आहे ही आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्यांच्याकडून माहिती पाहायला भेटणार आहे कुकुडेश्वर देवस्थानाबद्दल. तर मित्रांनो, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. नमस्कार मित्रांनो, आज आपण या ठिकाणी आलेलो ते म्हणजे श्री क्षेत्र कुकुडेश्वर महादेव मंदिर. आज आपण इथे कुकुडेश्वर महादेव मंदिर जर पाहिलं तर मंदिराच्या बाहेर आपल्याला कोणत्याही महादेवाच्या मंदिराच्या बाहेर जा, आपल्याला नेहमी इथे समोर बसलेले नंदी महाराज आपल्याला पाहायला दिसत असतात. आज आपण इथे पाहिलं तर एक भग्नावस्थेमध्ये असणारे नंदी महाराज आपल्याला इथे पाहायला दिसतात. मित्रांनो, मंदिराच्या बाहेर जर पाहिलं तर नंदी महाराज ज्यावेळेला आपण बघतो त्यावेळेला लक्षात येतं की नंदी महाराजांना नक्कीच एक इथे मंडप असेल, म्हणजेच त्याला नंदी मंडप म्हणतो. शिवजींनी कोणत्याही मंदिराच्या बाहेर आपल्या वाहनाला म्हणजे नंदी महाराजाला असं उघड्यावर ठेवलेलं नाही, त्यांनी एक नंदी मंडप दिलेला असतो. म्हणजे आपण ज्या ठिकाणी उभे आहे तो म्हणजे एक नंदी मंडप. आणि नंदी मंडप ज्या वेळेला आपण ओलांडून समोर येतो त्यावेळेला समोर आल्यानंतर महादेवाचा जो काय मुख्य द्वार आपण जो म्हणतो त्या द्वारशाखीवरती आपण जर पाहिलं तर इथं आपल्याला काही शिल्प किंवा काही देव आपल्याला इथे पाहायला मिळतात. तर मित्रांनो, आज आपण या दोन्ही ठिकाणी जर पाहिलं तर यांना ओळखलं तर जया म्हणून, किंवा या दोघी जणी ज्या आहेत त्या नक्की कोण आहेत, तर खरं तर हा जो काही चाललेला सोहळा किंवा जो काही प्रसंग आहे तो आपल्याला या सांगत असतात. या बाजूला म्हणजे एक गंगा आहे आणि इकडे एक यमुना आहे. हातामध्ये कलश घेऊन म्हणजे पवित्र नद्यांचं पाणी घेऊन त्या दोघीजणी इथे कुकडी नदीच्या उगमस्थानावर शिवजींचा अभिषेक सोहळा चालू आहे, म्हणजे जलाभिषेक सोहळा चालू असताना त्या पवित्र नद्यांचं पाणी त्या घेऊन आलेले आहेत. त्यांच्याच बाजूला आपण जर पाहिलं तर प्रत्येक मंदिराच्या बाहेर द्वाराच्या बाहेर दोन द्वारपाल आपल्याला पाहायला मिळत असतात. या कुकुडेश्वर मंदिराच्या बाहेर जर आपण पाहिलं तर दोन द्वारपाल आहेत. नक्की हे द्वारपाल कोण आहेत, तर मंदिर कोणत्या देवीचं किंवा कोणत्या देवाचं आहे याच्यावरनं ओळखलं तर ते नक्की द्वारपाल कोण आहे. इथं मंदिर आहे शिवाचं, म्हणून यांची नाव आहेत शैव द्वारपाल. आपल्याला त्यांच्या हातामध्ये वेगवेगळे आयुध किंवा शस्त्र घेऊन उभे असलेले आपल्याला ते द्वारपाल पाहायला मिळतात. त्याच्या बाजूला शिवजींचे आवडते गण आपण ज्यांना म्हणतो ते गण आहेत. आणि त्यांच्याच बाजूला दोघी जण आहेत जे की धनाची पेटी ज्याला ओळखलं जातं ते म्हणजे कुबेर. ते कुबेर इथे आपल्याला आपल्या स्वागतासाठी येणाऱ्या भक्तगणाच्या स्वागतासाठी ते कुबेर इथे आपल्याला पाहायला मिळतात, इकडच्या बाजूला आणि ह्या साईडला पण. तर असे असणारा हा जो काही सोहळा आहे, म्हणजे इथं जो काही कुकुडेश्वर महादेव मंदिरामध्ये कुकडी नदीच्या उगमस्थानावर शिवजींचा जो काही जलाभिषेक सोहळा चालू आहे त्या सोहळ्यासाठी ही सर्वजण मंडळी आणि त्याचप्रमाणे येणाऱ्या भक्तगणाच्या स्वागतासाठी ही मंडळी आपल्याला पाहायला मिळते. इथे खाली जर आपण पाहिलं तर आपल्याला नेहमी दिसतं की मुख्यद्वार शाखेच्या उंबऱ्यावरती आपल्याला कीर्तिमुख म्हणून एका राक्षसाला दिलेली जागा किंवा दिलेलं एक स्थान आपल्याला इथं पाहायला मिळतं. म्हणजे तो राक्षस कोण आहे वगैरे काय, तर त्याची स्टोरी तुम्हाला माहिती असेल. शिवपुराण किंवा विष्णू पुराण या दोन्ही पुराणांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला त्या स्टोऱ्या ऐकायला मिळतात. त्याच्याचवरती आपण जर पाहिलं म्हणजे जे आपण म्हणतो गणेशपट्टी किंवा ललाटबिंब, ते ललाटबिंब आपल्याला वरती पाहायला मिळतं. त्याच्याच खाली जर पाहिलं इथे एक मार्बलमध्ये गणेशजी आहेत, म्हणजे नक्कीच ते गणेशपट्टी असावी. याच्याच खाली गणेशजींचं शिल्प आपल्याला इथे ह्या दरवाजाच्या चौकटीवर पाहायला मिळतं. म्हणजे असं सांगितलं जातं की ज्या वेळेला शिवजींच्या दर्शनाला तुम्ही येता त्यावेळेला मुख्य म्हणजे जी बुद्धीची देवता ज्याला ओळखलं जातं ती श्री गणेशाचं दर्शन घेऊन आपण आतमध्ये प्रवेश करायचा.